जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझे होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्मा सत्कार व्यापकं नाम रूपयोः तानं बुद्ध्यं बुद्धेर्दुर्गत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तन्यद् इति मे निश्चिता मतिः। आता आपला 28व्या परिच्छेदातला शेवटचा परिच्छेद आहे। वास्तविक पाहिलं तर जीवसुद्धा काय आहे, जीवसुद्धा अविद्येने आच्छादित नाही आणि परमात्मासुद्धा मायेने आच्छादित नाही। कारण काय आहे, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे या दृष्टीने जर पाहिलं तर बंधा कालेपी बंधा भावा, जीव ज्या वेळेला स्वतः मी बद्ध आहे असं समजतो त्यावेळेला सुद्धा तो नित्यमुक्त आहेत आणि परमात्मा तर नित्यमुक्त आहेत। कारण जीवाला प्रयत्नाने आपल्या अविद्येची निवृत्ती करावी लागते। ईश्वराच्या ठिकाणी माया नित्य निवृत्तच आहे, कारण याचा उपाधी आहे मलिन सत्वात्मक अविद्या, आहे की नाही, आणि त्याचा उपाधी आहे शुद्ध सत्वात्मक माया। त्यामुळे परमात्म्याला नित्य ज्ञान आहे, परमात्म्याला मी ब्रह्म आहे याविषयी संशय नाही, विपरीत भावना नाही, आवृत्तीची आवश्यकता नाही, किंबहुना तो नित्य ब्रह्मरूपच आहे। परंतु जीवाच्या दृष्टीने त्या ठिकाणी वेष्टीच्या दृष्टीने जसं पंचकोशाची कल्पना केली तसं समष्टी पंचकोशाची कल्पना केलेली आहे। परंतु खरं पाहिलं तर तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, जीव परमात्म्याहून भिन्नच नाही, जीव परमात्मा स्वरूपच आहे। असं असताना सुद्धा आपण जीवाच्या दृष्टीनं जीवाला पंचकोश आहे म्हणून ईश्वराला पंचकोशाची कल्पना केली आणि जीवाने आपल्या पंचकोशाचा वेष्टीच्या दृष्टीनं बाध केला, तसा समष्टीच्या दृष्टीनं ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी समष्टी पंचकोशाचा बाध केला की त्याचा बाध केल्यावर बाधावधीभूत त्या बाधाची मर्यादा संपली की ते बाधाचं अवधी शेवटची जी मर्यादा आहे तिथं ठिकाण कोणतं आहे, अधिष्ठान चैतन्य, आहे की नाही। सर्व निषेधावधीभूत म्हणजे सर्व हे न येतत न तन्न किंवा नेती नेती या शब्दाने सर्वांचा कार्यासहित कारणाचा निराश झाल्यावर जे काही उर्वरित राहतं तदेव तत् तेच काय आहे, परमात्म तत्व आहे। अशा प्रकाराने श्रुतीची पद्धत आहे। अद्वैत सांगावे बोले तई द्वैत घेपे किंवा उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिव्हा मग नामरूपाचा बडंबा करीती वाया, व्यर्थच म्हणजे वाया म्हणजे अध्यारोपाच्या भाषेत नामरूपाचा विस्तार सांगतात। परंतु वस्तुतः आस्ते भाती प्रियरूप परमात्मा सांगत असताना त्याच्या ठिकाणी नाम आणि रूपाने त्या अस्थिभाती प्रियाच्या विशेष स्वरूपाच्या अभिव्यक्तीला जे काही प्रतिबंध केलेला आहे तो प्रतिबंध निवृत्त करण्यासाठी अध्यारोपाच्या भाषेत त्या नामरूपाच्या प्रतिबंधाला मानतात। किंवा नामरूप म्हणजे जगत, आहे की नाही, नामरूप म्हणजेच जगत स्थूल असणारं कार्य की जे आपल्या आत्मप्रतीतीला प्रतिबंध करतं। माऊलींनी सांगितलं काय की आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची घरा करी तसे आडवारा विश्वाभास जो, म्हणून हा विश्वाभास आपल्या आत्मप्रतीतीला खरं विश्वभास जर आपल्याला कळला, विश्व हा आभाषिक आहे तर प्रतीतीला प्रतिबंध करता येईल का, नाही। पण विश्वाभास हा भासही कळत नाही म्हणून तो काय वाटतो, सत्य वाटतो आणि त्याच्याविषयीची सत्यत्व भावना किंवा सत्यत्व भ्रांती ही काय करत असते, मूळ असणाऱ्या स्वस्वरूपाला आच्छादित करते किंवा त्याचं प्राकट्य किंवा त्याचं यथार्थ दृढ अपरोक्ष ज्ञान होऊ देत
नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते सांगतात. परंतु त्यामुळं काही लोक काय करतात, ईश्वरालाच ब्रह्म मानतात, आहे की नाही. ईश्वराची जी माया उपाधी सहित किंवा आनंदमय कोश विशिष्ट, बरोबर ना, असं जे ब्रह्म त्यालाच ते काय समजतात, त्यालाच परमतत्व असं समजतात. परंतु ते परमतत्व नाही. त्याच्या ठिकाणी जे आनंदमय कोशिक आहे, उपाधी आहे, ती उपाधी कल्पित आहे. ती उपाधी त्याचं स्वरूपात नाही, किंवा ज्या स्वरूपात ती उपाधी आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी तिचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, किंवा ती प्रतिती मात्र आहे. हे साधारणपणे सामान्य लोकांच्या लक्षात न आल्यामुळं त्यांची मजल काय होते की ईश्वराला, कोणी हिरण्यगर्भाला, कोणी विराटाला काय मानतात, परमतत्व मानतात. त्याची मर्यादा इतकीच नाही तर अतिसामान्य लोकांपर्यंत त्या ठिकाणी वेळू, कुदळ, पिंपळ, वृक्ष यांना सुद्धा काय म्हणतात, परमतत्व मानतात असं सांगितलं. हे ऐकल्यानंतर आता तो जो शिष्य आहे तो म्हणतो यांचं काय गेलं एवढं, आहे की नाही. ह्या लोकांना म्हणतात की सामान्य लोक वेळू कुदळला मानतात, ईश्वराला मानतात, विराटाला मानतात, आहे की नाही. म्हणजे यांचा परमात्मा कसा आहे, यांचा परमात्मा आहे व्यापक, देश काळ वस्तू परिच्छेद रहित, आहे की नाही. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान असा यांचा परमात्मा आहे. मग तो परमात्मा कुठं आहे तर व्यापक आहे सांगतात ना. व्यापक आहे याचा अर्थ कोणत्याही देशात, कोणत्याही काळात आणि कोणत्याही वस्तूमध्ये तो व्याप्त आहेत असाच अर्थ आहे की नाही. मग तुकाराम महाराज असं म्हणतात ना की काय विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. आणि पुन्हा तुकाराम महाराजच म्हणतात, दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. परमात्मा विठेवर उभा राहिला आहे तो परमात्मा आहे, पण परमात्मा तेवढाच आहे असं नाही. सर्व दिशा व्यापक, सर्वत्र व्यापक आहे. घट बिचमे रामरमया. आणि हे वेदांती लोक असं म्हणतात की तो परमात्मा व्यापक आहे, आणि जे लोक वेळू कुदळची पूजा करतात त्या परमतत्वाला जाणतच नाही. असं कसं काय. तुकाराम महाराज म्हणतात, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, आणि प्रतिमा तो देव कायचा नाही. जर सर्वच ठिकाणी परमात्मा आहे, आणि हे म्हणतात का प्रतिमेत, उदाहरणार्थ अश्वत्थ वृक्षामध्ये ते काय पाहतात, परमात्मा समजतात, परमतत्व समजून त्याची पूजा करतात. बिघडलं कुठं, अशा प्रकारची शंका येते की नाही. आणि तुम्ही तर म्हणता, तुकाराम महाराजच पण म्हणतात, शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजित्या. आपण कालच्या पाठात शेवटी चिंतन केलं होतं थोडं की शेंदरी हिंदरी दैवते कोण त्या पूजी भूते घेते, आपल्या पोटा जिरडते, शिते मागती अवधान आपल्या इच्छे आणि का पिढी, काय ते देईल बराडी, कळो ही आली तयाची जोडी, अल्परोकडी बुद्धी आधीरा. अशा प्रकारे त्यांचं वर्णन करतात. अरे शेंदरी हिंदरी हनुमानराय गणपती हे सगळे शेंद्राने मडलेली दैवत आहे की नाही, आणि त्यांना हिंद्रेपणा देतात म्हणजे काय, आहे की नाही. अशा प्रकारची आपल्याला शंका येणं साहजिक आहे की नाही. आणि तुम्हीच सांगता की परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला, त्यांचं चुकलं कुठं, आहे की नाही. ह्या काय तुमचा बोलात बोल आहे का. एकदा तुम्ही सांगता की परमात्मा जेवढा आहे दिसतो हा तैसा नव्हे, आणि पुन्हा सांगतो दिसतो सर्व दिशेला व्यापक आहे, आणि सर्व दिशेला व्यापक आहे. प्रतिमा तो ब्रह्म काय देव काहीचा नव्हे, प्रतिमेमध्ये परमात्मा नाही का असं तुम्हीच म्हणता. पुन्हा तेव्हा कुठं बिघडलं त्यांचं, अशी आपल्याला शंका जर आली तर तीच शंका या ठिकाणी हा शिष्य विचारतो. शिष्य म्हणतो, सर्व पदार्थांमध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे, मग कुदळ वेळू अश्वत्थादी पदार्थांच्या ठिकाणी ते परमात्मबुद्धी करतात, यात बिघडले काय. का हो तुम्ही नाव ठेवता ते तुम्ही सर्व परमात्मा व्यापक आहे, मग कुदळ वेळू अश्वत्थ याच्यामध्ये परमात्मा नाही का. त्यांच्यामध्ये परमात्मा आहे, आणि त्याच्याच ठिकाणी जिथं परमात्मा सर्व व्यापक आहे, सर्व व्यापक परमात्म्यामध्ये ज्याही ठिकाणी, कारण यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभव. तूच सांगतो की सर्व अथवा बहुनैतेन किम्यातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदम कृष्णम एकांशेन एक स्थितो जगत. सर्व जगत काय आहे, मीच भरलेला आहे. सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम. परमात्मा नाही असं कुठे. कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब वहीने घेरा, आहे की नाही. ईशावास्यमिदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः महागृध कश्य स्विधनम. परमात्मा कुठं नाही, सर्वच ठिकाणी आहे. मग अशा वेळेला कुदळ वेळू याच्यामध्ये परमात्मा पाहिला तर त्यांचं काय बिघडलं, तुमचं कुठं पोट दुखलं, आहे की नाही, काय कारण आहे असं शंका येते, आहे की नाही. आता मग श्रीगुरु उत्तर देतात.
परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे हे खरे, तथापि त्या त्या उपाधी सहित परमात्मा मानतात एवढेच बिघडते. या ठिकाणी आमचं काही म्हणणं नाही, परमात्मा सर्व व्यापक आहे आणि सर्व ठिकाणी परमात्माच आहे. परंतु ते काय करतात, मग त्या सर्वत्र असणारा जो परमात्मा आहे तो असंग आणि निर्विकार आहे, तो एकम एवा अद्वितीय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहे, तो सद्रूप चिद्रूप आनंदरूप असंग निर्विकारत्वाने आहे आणि तेच परमतत्व आहे. आणि तेच परमतत्व हे परमात्म्याचं वास्तव स्वरूप आहे आणि तुझं स्वरूप मात्र त्याच्याहून भिन्न आहे. हा का तेच स्वरूप आहे, तेच तुझं स्वरूप आहे असं जर तुम्ही जाणून म्हणत असाल तर आमचं काही म्हणणं नाही. म्हणून ते म्हणतात परमात्मा सर्वत्र, परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे ही गोष्ट अगदी खरी आहे, ही दगडावरची रेग आहे. तथापि म्हणण्याने काय झालं, तुझं म्हणणं खरं आहे पण ऐक नाही, याला आपण सकाळीच पाहिलं प्रौढीवाद म्हणतात. म्हणजे समोरच्याच्या म्हणण्याचा स्वीकार करायचा आणि आपल्या म्हणण्याचं समर्थन करायचं. त्याला वाटतं की सगळा आपला स्वीकार केला असं वाटतं न वाटतं तोपर्यंत पण परंतु तथापि या शब्दाचा प्रयोग केला की मागचं सगळं पाणी फिरलं. आता ते म्हणतात परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे, ही जरी तुमचे तरी हे तुमचं म्हणणं खरं असलं तथापि तरी देखील तुम्ही त्या त्या उपाधीसहित परमात्मा मानता एवढेच बिघडते. तुम्ही परमात्मा जर आमच्यासारखा असंग निर्विकार निरुपाधिक मानला असता आणि तुम्ही त्याच्याजवळ जाऊन प्रार्थना केली असती कोणाच्या पुढं, सोपाधिक परमात्म्यापुढं, सोपाधिक परमात्म्यापुढं सोपाधिक जीवाने जाऊन अशी जर प्रार्थना केली असती की तुमचं वास्तविक स्वरूप कसं आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीचं संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. असं जर निसंग तुम्हाशी राहणे एकट नाही कटकट साहो येतं, तुका म्हणे नाही मिळो येतं शा रंगाशी सकळा स्फटिकाची. असं जर तुम्ही त्या देवापुढे हात जोडून प्रार्थना केली असते तर आम्ही तुम्हाला काय केलं असतं, धन्य धन्य असं म्हटलं असतं. पण तुम्ही तुमची उपाधी खरी घेऊन जाता आणि त्या देवाच्या उपाधी सहित ऐके नाही, उपाधी तुम्ही उपाधीला उपाधी मानता का विशेषण मानता? हा, तुम्ही उपाधी विशिष्ट राहता का विशेषण विशिष्ट होता? अंतकरणाला तुमचं अंतकरण तुम्हाला उपाधी आहे का विशेषण आहे? आणि देवाला तुम्ही उपाधी मानता का त्याचंही विशेषणच मानता? त्याचंही तुम्ही काय करता विशेषण. म्हणजे तुम्ही परमात्म्याला कसं विशिष्ट परमात्मा केला, जीव विशिष्ट जीवाने विशिष्ट परमात्म्याची उपासना करावी असं तुमचा काही दंडक आहे, असं तुमची धारणा आहे. ऐक नाही, आम्ही काय म्हणतो, तुम्ही उपाधी करा, उपासना करा, त्या परमात्म्याचा परमतत्व समजा, पण कोणतं उपाधी सहित नाही, उपाधीचा बाद करून अवशिष्ट राहिलेलं जे सत्य परमतत्व त्याला म्हणा, सच्चिदानंद अद्वय असणारं ते परमतत्व म्हणा. जीवाच्याही उपाधीचा बाद करा. ऐक नाही, आसंग निर्विकार असणारं कुटस्थ चैतन्य, त्या कुटस्थ चैतन्याला परमतत्व समजा. ऐक नाही, आणि दोन्ही उपाधी कल्पित आहे, उपाधीमधला भेदसुद्धा कल्पित आहे, म्हणजे कल्पित भेद आणि वास्तव अभेद. असं जर तुम्ही जाणून या ठिकाणी रात्रंदिवस तुम्ही म्हटले असते की परमात्म्याची उपासना करीत राहिले असते तर आम्ही काय म्हटलं असतो, ही उपासना कशी झाली, शिव भूत्वा शिवम यजेत, परमात्मरूप झालेला पुरुषच परमात्म्याची उपासना करीत आहे. तुझ मज नाही भेद, केला सहज विनोद. केला सहज विनोद म्हणजे काय, त्यांनी सहज विनोद केला म्हणजे वास्तव अभेद आणि कल्पित भेद समजून या ठिकाणी काय केलेले, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आईशे करी दावी रूप मज गोपिकार म्हणा. हे सगळं जाणून नाही का नाही, ब्रह्मज्ञान नको म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यावर म्हणतो का अगोदर म्हणतोय नको ब्रह्मज्ञान? कोणतेही प्राप्तिपूर्वक निषेध असतो. आहे की नाही, स्वामी महाराज सांगायचे नाऱ्या 7 भाकरी खातो पण देतोच कोण? तर आज अजिबात जेवण केलं नाही. अरे जेवण केलं नाही, तुला जेवण दिलंच कोणी? आहे की नाही? तसं तर जर या ठिकाणी उपाधी आणि विशेषण याला जाणलंच नाही तर तू नको ब्रह्मज्ञान. काय ब्रह्मज्ञान दारी येते काकुळती, त्या महात्मा पुरुषांच्या दारात ब्रह्मज्ञान येतं, तुझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. आहे की नाही? आणि तू काय म्हणायला लागला, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. तर असं सांगतात की परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे हे खरे, तथापि त्या उपाधीसहित परमात्मा मानतात एवढेच बिघडते. तुम्ही परमात्मा कोणाला मानता? उपाधी सहित, म्हणजे सत्य उपाधी
सहित आहे की नाही. परमात्म्याची माया ही काय आहे, उपाधी मानता का सत्य मानता? सत्य मानता. आणि त्या उपाधी सहित परमात्मा मानता. केवळ उपाधी विवर्जित असंही परमात्म्याचं एक असंग निर्विकार नित्य आहे की ना, शुद्ध बुद्ध स्वभाववान असं त्याचं स्वरूप आहे, हे काही तुम्ही मानत नाही. इथंच तुमचं सगळं बिघडतं. उपाधीसहित परमात्मा मानतात एवढे बिघडते. असो, अशा भ्रांतीने यथार्थ जीवेश्वरा स्वरूपास विसरून देहादिकांच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. आणि मग अशी एकदा भ्रम झाला, उपाधीसहित परमात्मा हेच परमतत्व असं मानायला लागले की तुम्ही कशी उपासना करता, उपाधीसहित त्या परमात्म्याची उपासना करता. आणि हे करत असताना जीवेश्वर स्वरूपात विसरून यथार्थ जीवेश्वरास, हे ज्या अर्थी तुम्ही उपाधीसहित परमात्म्याच्या रूपाला मानायला लागले त्याचाच अर्थ तुम्हाला भ्रम झाला. आणि भ्रम झाला म्हणजे काय झालं, तुम्ही जीवेश्वराच्या यथार्थ जसा स्वरूप आहे त्या स्वरूपाला तुम्ही विसरले. म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. आणि त्याला विसरले आणि मग तुमचं त्याला विसरल्यावर विसरलेली तया थोर झाली आणि पचतील खानी 84च्या. का तर मग तुम्हाला मी देह म्हणता, मी परमात्मा आहे काय काय. म्हणून झाला विसरू आत्मबोध. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. तर आत्मबोधाचा विसरू पडिला म्हणून जीवा कामिया भरू, का जीवा कामिया भरू म्हणून आत्मबोधाचा विसरू पडला. आत्मबोधाचा विसरू पडिला म्हणून जीवाला काम, का जीवाला कामना आहेत म्हणून आत्मबोधाचा विसर पडला. खरं आत्मबोधाचा विसर पडला हेच कारण चांगले. म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा नाही म्हणायचं. आत्मबोधाचा विसर पडेला म्हणून प्राणिया कामी भरू आणि देहाची वरी आदरू असं घ्यावं. असो, भ्रांतीने जीवेश्वर स्वरूपात विसरून जीव आणि ईश्वराचं वास्तव स्वरूप काय आहे, जीवेश्वर स्वरूपात उपाधीचा भाग कल्पित आहे आणि उपहित जे आहे तेच वास्तव आहे हे ते विसरून गेल्यामुळं मग आता एकदा त्याला विसरले की आपल्या स्वरूपाला मग काय होतं, त्या अज्ञानाचं क्षोभ होतो, त्याचं देहादी कार्य होतं. आणि त्या ठिकाणी हा जो अहम आहे तो अहम जेव्हा आत्मस्वरूपावरून निघाला म्हणजे तिथं स्थिर झाला नाही, म्हणजे मी आत्मा आहे याचा निश्चय झाला नाही. अर्थात तो काय करतो, मी देह आहे असं म्हणायला लागला. मग देहादिकांच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. मग देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती होते म्हणजे मी म्हणजे कोण, 3.5 हाताचा देह म्हणजे कोणता कोश आहे, अन्नमय कोशाच्या ठिकाणी आत्मभ्रांती होते. कोणता देह आहे, स्थूल देहाच्या ठिकाणी आत्मभ्रांती होते. सुखी दुःखी म्हणतो त्यावेळेला सूक्ष्म देहाच्या ठिकाणी आत्मभ्रांती होते. मी जेव्हा ताणलेलो आहे भुकेलेलो आहे म्हणतो तेव्हा प्राणमय कोशाच्या ठिकाणी भ्रांती होते. कोणत्या शरीराच्या ठिकाणी भ्रांती होते, सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी भ्रांती होते. जेव्हा मी जन्म मरण धर्मवान आहे अशी भ्रांती होते तेव्हा कोणत्या ठिकाणी होते, मी जन्म मरण धर्मवान आहे असं म्हणतो तेव्हा कोणत्या देहाच्या ठिकाणी होते, स्थूल देहाच्या ठिकाणी भ्रांती होते, आहे की नाही. नंतर मी अतिशय अज्ञानी आहे असं म्हणतो तेव्हा कोणत्या कोशाच्या ठिकाणी भ्रांती होते, कोणत्या देहाच्या ठिकाणी भ्रांती होते, कारण शरीर. आणि ज्या वेळेला मी ज्ञानी आहे असं म्हणतो त्यावेळेला कोणत्या शरीराच्या ठिकाणी भ्रांती होते, सूक्ष्म म्हणा त्या खरं तर कारण शरीराच्या ठिकाणीच होते. ज्ञान आणि अज्ञान आहे की नाही, ज्ञान आणि अज्ञान हे अज्ञानच जेव्हा मरतं तेव्हा ते काय होतं, ज्ञानाच्या रूपाने पुन्हा जिवंत होतं. म्हणून खरं पाहिलं तर हे सुद्धा काय आहे, अज्ञानच. अहम ब्रह्मास्मी काय तुकाराम महाराज तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी ब्रह्म, मी ब्रह्म आहे असं जे वृत्ती ज्ञान आहे ते कोणाचं कार्य आहे, अज्ञानाचंच कार्य आहे. म्हणजे तुम्ही अभिमान कोणाचा धरला आहे, अज्ञानाचाच अभिमान धरलेला आहे. ज्ञानी अभिमान जसा आहे तसाच अज्ञानी सुद्धा काय आहे, कारण शरीराचाच आहे. आता तुम्ही जिथे अविद्या ऐशी जिवंत अविद्या जेव्हा असते ती अन्यथा बोधाते घेऊशी, ते अन्यथा बोध मी देह आहे असं म्हणायला लागते जिवंत अविद्या. आणि पुन्हा त्याची यथार्थ बोधेशी निमालेनी उठी आणि ती जर का मिली का ती यथार्थ बोधाने आम ब्रह्मास्मी होऊन उठते. पण हे काय आहे, अविद्याचं आहे की नाही. ते एखाद्या मनुष्याला 2 पत्नी असल्या, एक जर छळ करत असली आणि दुसरी छळ करत असली तर एकीचा नाश जरी केला तरी जिवंत राहिलेली तर उलट जास्त अधिकार गाजवते, आहे की नाही. जिवंत राहिलेली तर उलट आता तिला प्रतिबंध राहिला नाही.
म्हणून त्या ठिकाणी ते सुद्धा कोणाचे कार्य अज्ञानाचं कार्य. पण आता इथं आपल्याला व्यवहार दृष्टीने कोणात दिसतं, हे सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी असा बोध होतो आणि तो बोध काय करतो, अज्ञानाचा नाश करतो म्हणून म्हणतो. पण तो खरं कारण याचं थोडक्यात गुरुजींनी चिंतन दिलेलं आहे की मनुष्याला चांगलं लक्षात ठेवा, त्याचं स्पष्टीकरणापेक्षा हे लक्षात ठेवा की मनुष्याच्या ठिकाणी जर जन्म मरण भ्रांती वाटली नाही तर त्याचा कोणत्या शरीराचा अभिमान सुटला. जर त्याला सुखदुःखाचे काही भ्रम वाटला नाही तर कोणत्या शरीराचा, आणि त्याला जर ज्ञान अज्ञानाचं काहीच सोयरसूचक वाटलं नाही तर कोणत्या कारण शरीराचा अभिमान. ज्याला जर ज्येष्ठ कनिष्ठ भाव त्याच्या अंतःकरणात राहिला नाही तर सुषुप्तीमध्ये कोण ज्येष्ठ आणि कोण श्रेष्ठ असतं, राजा ज्येष्ठ आणि शिपाई कनिष्ठ असतो का, तर सगळे सारखेच, सगळे सारखेच. निद्रिताच्या शेजीशी सापतैशी उर्वशी, याचा अर्थ ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही, आहे की नाही. मग ज्याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही, आपपर भाव नाही, ज्ञान अज्ञान सुद्धा भाव नाही. वास्तविक त्या ठिकाणी त्याला ज्ञान आहे की नाही अज्ञानाचं आणि सुखाचं, ज्ञानाचं आणि आपल्या अज्ञानाचं आणि सुखाचं प्रकाशन करणारा तो आहे का नाही, आहे. बरं अज्ञाने आवृत्त करणार आहे का नाही, आहे. ऐका, त्या ठिकाणी त्याला अज्ञानाचा अनुभव आहे का मी ज्ञानरूप आहे याचा अभिमान आहे. मग जर तुम्हाला ज्ञान आणि अज्ञान जर दोन्हीची भ्रांती नसेल ते काळ कोणता आहे खरा, ती स्वरूप स्थिती आहे की नाही. म्हणून माऊली म्हणतात की त्या ठिकाणी जर खरं पाहिलं तर सुषुप्ती अवस्थेला आम्ही काय म्हणतो, निद्रा समाधी स्थिती ही, ती समाधी स्थिती साचची पडती विरा, जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येतात. तो खरा काय आहे, ब्रह्मभावच आहे असं सांगतात. ठीक आहे ना. तर आता बघा, हां, ज्या वेळेला जीवाला भ्रांती होते तेव्हा जीवेश्वर स्वरूपास विसरून देहादिकांच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते, आणि एकदा देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती झाली की मग पाप पुण्य करतात. मग तो काय करतो, मी आहे म्हणजे तो मी सुखी आहे, मी दुःखी आहे, सुखाचं कारण पुण्य आहे, दुःखाचं कारण पाप आहे. मग मला सुख पाहिजे तर काय केलं पाहिजे, पुण्य केलं पाहिजे. जर शास्त्राला न जुमानता करायचं असलं तर पाप पुण्याची पर्वा न केली करता कामा नये. जसं अंगामना यावे, जे मनाला अंगाला वाटेल त्याची काय अंगामनाशी रुचावे, इतरेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याचे नावे भलतेची करी. अशा प्रकारचा तो मनुष्य एकदा आत्मस्वरूपाचा विसर पडला की तो काय करतो, पाप पुण्य करत राहतो. आणि अंतर्यामीपासून वेळवापर्यंत ईश्वर भावाने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. आणि मग पाप पुण्य करायचं म्हणजे काय, अंतर्यामी असणारा ईश्वरापासून तर वेळू कुदळ इथपर्यंत सगळे ईश्वर आहेत, या ईश्वर भावनेने त्यांची उपासना करतो. आणि त्या ईश्वराची उपासना केली की त्यापासून आपल्याला काहीतरी सुख प्राप्त होईल, अशा प्रकारची त्याची धारणा होते. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फल मिळते. आता एकच परमात्मा सर्वत्र व्याप्त असला परंतु उपाधीसहित त्या परमात्म्याची जेव्हा सत्यत उपाधी आहे असं समजून पूजा करतात तेव्हा त्या उपाधीच्या ठिकाणी जे शक्ती असेल त्या शक्तीप्रमाणे तुम्हाला फल मिळणार. जर त्या परमात्मा तर असंग निर्विकार आहे, त्याची जी उपाधी आहे ती उपाधी ज्या गुणांनी ज्या सामर्थ्याने युक्त असेल तेवढंच तुम्हाला फल मिळणार. त्याच्यासाठी सांगतात तो जो टिकाव आहे त्याला समजून तुम्ही घराचं काम सुरू केलं आहे की नाही, त्याला तुम्ही गंधाक्षता वाहिल्या, मंत्र म्हटले, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, त्याला जर तुम्ही म्हटले तर त्याच्यापासून त्या उपाधीचं काम काय आहे, तर टिकाव त्याचा दांडा मोडणार नाही, सगळं काम घराचं बरोबर होईल आहे की नाही. मग तुम्ही जर म्हणायला लागले की मला इंद्र व्हायचं आहे तर ते काम त्याचं नाही, तर फक्त त्या उपाधीचं काम काय, जेवढं सामर्थ्य तेवढं तुम्हाला प्राप्त करून देणार, इतर प्राप्त करून देणार नाही. आणि अंतर्यामीपासून वेळवापर्यंत ईश्वर भावनेने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फल मिळते. फल मिळत नाही असं नाही, कारण हे उपाधीसहित पूजा करणाऱ्यांना अज्ञानी जीवांना देखील त्या उपासनेचं फल शास्त्राने सांगितलेले आहे, त्यामुळे ते फल मिळतं, याच्याबद्दल काही शंका नाही. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीच्या योग्यतेनुरूप त्यांना फल मिळते. मुलाच्या हातातील बिंदल्या हरवल्या तर कोपऱ्यावरील म्हसोबा शेण थापतात व त्याचे फल
चोरणारास फार झाले तर हागवण लागते इतकेच, ऐक नाही. आता बिनल्या मुलाच्या हातातल्या हरवणं म्हणजे काही विशेष नाही. ती भिकारीने आली की ती 1 रुपयाला देते, पण हरवल्या तर आता मग म्हटले काय आहे, त्यांनी ते केले, कोणता म्हसोबा आहे, त्या म्हसोबाला चेन थापलं, त्याचा श्वास कोंडायला लागला. तो म्हणतो की आता या भक्ताला मुक्त करा, याच्या बिनल्या सापडून द्या. पण आता तो देणाऱ्याची इच्छा नाही. होतं काय, त्याला तिकडं जुलाब सुरू होतात, ऐक नाही. मग तो त्या बिनल्या आणून देतो. एवढं फल आहे. पण म्हसोबाची उपाधी ही तेवढीच आहे. त्याच्यात फक्त बिनल्या सापडून देण्याचं एवढंच सामर्थ्य आहे. त्याचे फल चोरणारा झाले तर हागवण लागते इतकेच. त्याचप्रमाणे विष्णुवादी श्रेष्ठ देवतांचे आराधन केले तर महान ऐश्वर्य प्राप्त होईल, परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे परमसौख्य प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या उपाधीला सत्य समजून केलेली जी पूजा आहे, समजा तुम्ही विष्णू देवतेचं उपासन केलं तर तो काय करेल, तुम्हाला महान अशा प्रकारचं ऐहिक किंवा पारलौकिक ऐश्वर्यसुद्धा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या उपाधीच्या ठिकाणी आहे. शुद्ध सत्वात्मक माया त्या भगवान श्री विष्णूची उपाधी असल्यामुळं एवढं होईल. पण काय होईल, तुम्हाला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल, तुम्हाला त्या किंवा ऐहिक काही सुखही प्राप्त होतील, काही अनेक असणारे प्रतिबंधादी काही निवृत्त होतील. पण तुम्ही म्हटलं की त्या विष्णूच्या उपासनेने मोक्ष सुख होईल, मोक्ष सुख होणार नाही हे सांगतात. मोक्ष त्यांनी दिलं, काही करा. एक अभंग आहे बघा माऊलीचा, यजिजो पूजिजो भजिजो परी एकाद्वारे, काय आहे काय पाठ, माऊलीचा एक अभंग आहे, तुम्ही प्रवेश एकाद्वारे रे हा नुद्धरिजे नुद्धरिजे विठ्ठले विन नुद्धरिजे. परमात्म्यावाच श्री विठ्ठलाच्या उपासने वाचून तुमचा उद्धार होणार नाही. तुम्ही जरी गावाला सगळं वेढे घातले कितीही, परंतु प्रवेश युवकाद्वारे रे, शेवटी जाताना गावात प्रवेश करायचा असला तर कोणतं द्वार आहे, एकच, वेशीतून राज्यातून एकच द्वार आहे. हा नगर भ्रमता जन्म जावो परी प्रवेश एकाद्वारे रे. आयुष्याच्या आहे ते सांगतात ना, एका माणसाने त्या नगरात प्रवेश करण्यासाठी आंधळा सगळं फिरायचा आणि तो म्हणतो वेश आल्यावर जाईल ना, पण जो वेश जवळ आला की त्याच्या अंगाला यायची खाज, आणि त्यामुळे तो असा चाचपत जाताना थोडा वेळ काय व्हायचा, दरवाज्याच्या जवळ गेला की खाज यायची, दरवाजा तेवढा हात बाजूला जायचा की वेश निघून जायचे. कारण का प्रवेश एका द्वारे नगर पुढं काय आहे तसं फार सुंदर आहे. यजिजो भजिजो पूजिजो परी, तुम्ही यजन करा, पूजन करा, भजन करा, तरी सुद्धा काय प्रवेश एकाद्वारे रे. एकाद्वारे म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारे, प्रवेश एकाद्वारे रे असं सांगतात. हां, त्याचप्रमाणे विष्णुवादी श्रेष्ठ देवतांचे आराधन केले तर महान ऐश्वर्य प्राप्त होईल, परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे परम सौख्य प्राप्त होणार नाही. कारण मोक्ष कशाने होतो प्राप्त, ऋते ज्ञानान्न मुक्ती ज्ञानादेव तू कैवल्यम. मोक्ष हा जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून प्राप्त होत नाही. विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे, परंतु उपासकांनी तशा हेतूने मात्र उपासना केली पाहिजे. तुम्ही म्हणाल की मग आता ही जी उपासना आहे म्हणजे जे विष्णुवादी श्रेष्ठ देवता आहे यांच्यापासून मोक्ष देण्याचं यांचं सामर्थ्यच नाही का? त्यांचं सामर्थ्य आहे, पण त्या आताच आपण म्हणू कृष्णम वंदे जगद्गुरु. अर्जुन भगवंताला काय म्हटला की एतन्मे संशयम कृष्ण छेतुम अर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेतानु ह्युपपद्यते. अर्जुनाने कृष्ण परमात्म्याची उपासना केली की नाही, आणि त्यांच्याकडे याचना कशाची केली, ब्रह्मज्ञानाची. मग उपासनेने तर ब्रह्मज्ञान होत नाही, ऐक नाही, आणि मोक्ष तर ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. मग अर्जुनाला मिळाला की नाही नष्टो मोहा स्मृती लब्धा, मिळाला. परंतु अर्जुनाला कसा मिळाला, अर्जुनाने भगवंताची उपासना केली, पण कशासाठी केली, मोक्षासाठी केली. मोक्षाचं साधन काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. मग ते म्हणजे अर्जुनाला दिलं, आम्ही तर दररोज गीता वाचतोय, आम्हाला कुठं मिळालंय, ऐक नाही. अर्जुनाने ते मोक्ष व्हावा अशी त्याला काय होती, इच्छा होती, म्हणून त्याची ती कामना भगवंताने पूर्ण केली. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ऐक नाही, जे मला शरण येतील, की तुकाराम महाराज गेले भगवंताला शरण. तुकाराम महाराजांचं मुख्य साधन काय, विठ्ठल उपासना.
आहे की नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांगत त्याची झाला अंगे तुका आता. आणि केलं कोणी? पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीवशिवा शेजर चिले आनंदे आवटावे पदी आरोहण निजी निज रूपी निजविला तुका अनुहात बाळका हल्लरू गाती. आहे की नाही. त्या परमात्म्याने मला ही मोक्षसिद्धी प्राप्त केली असं म्हणतात. आणि माझं साधन काय आहे? येऊनी जाऊनी पाहे त्याकडे. कोणाचं? लहान म्हणजे जसं आईकडे पाहतं येता जाता काही चांगल्या वाईट गोष्टी, तसं मी रात्रंदिवस परमात्म्याचं चरण अवलोकन केलं, मुख अवलोकन केलं, दुसरं काही साधन केलं नाही असं सांगतात. परंतु कशासाठी केलं? मोक्षासाठी केलं. आणि त्यामुळे त्या परमात्म्याने काय आहे? परमात्माने माझ्या विठोबाचा काहीचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आणि तो परमात्माच काय होतो? गुरुरूपाने येतो म्हणा, किंवा तोच परमात्मा आपल्या अंतकरणात स्फुरद्रूप होतो, ब्रह्मविद्येचा प्रकाश करतो. काय ददामी बुद्धियोगम तमी येणं मामुपयांती ते तेषां सतत युक्तानां भजतां प्रीती तेषामेवानुकंपार्थ मोहम्मद ज्ञानजम तमः नाशयामी आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. परमात्मा स्वतः देतो. पण तुम्हाला पाहिजे असलं तर तया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पुरवी कोड. आणि सेवा म्हणती तरी का सेवा म्हणती तया आड प्रेम सुये. आहे की नाही. तुम्हाला पाहिजे भक्तिप्रेम तर भक्तिप्रेम, सायुज्य पाहिजे तर सायुज्य. म्हणजे जरी कोणी म्हणत उपासनेने मिळतं, पण उपासनेने मिळावं अशी इच्छा तर असली पाहिजे ना त्याच्याने. हां, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतःहून आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे. परंतु उपासकांनी तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. शिवाजी महाराजांकडं तो मनुष्य सांगितलं असेल तर शिवाजी महाराज चालले होते, ते वेश बदलून ते आपल्या राज्यात फिरायचे, म्हणजे कुठं काय चाललंय हे कळावं, लोकांची स्थिती काय आहे. ते खरे राजे होते. ते काही विमानाने प्रवास करायचा आणि वरूनच दुष्काळ किंवा भूकंपाची पाहणी करायची असे नव्हते. तुकाराम महाराज प्रत्यक्ष जाऊन पाहत होते आपले शिवाजी महाराज. तर त्या राज्यामध्ये फिरत असताना साताऱ्याजवळ गावाला ते चालले होते. तर त्यांना सकाळी थोडी भूक पण लागली आणि ताण पण लागली. पण आता कुठं मागायचं म्हणून ते काय भिक्षापात्र अवलंबनी म्हणून त्यांनी एका लहान मुलाला घराच्या बाहेर खेळत होता हाक मारली आणि त्याला सांगितलं की बाळ मला थोडं पाणी आणून दे. आता सकाळच्या 7-7:30 वाजता पाणी सहसा ताण लवकर लागत नाही, पण त्यांनी मागितलं. तेव्हा त्यांनी आईला जाऊन सांगितलं, आई बाहेर एक घोड्यावर एक मनुष्य आहे, तो म्हणतो मला पाणी आण तांब्यावर. आईनं काय केलं की लसणाची चटणी आणि एक भाकर, ती तव्यावर भाकरी करत होती, ती दिली. आणि नंतर म्हणे त्यांना अगोदर ते नेऊन देईन म्हणून पाणी घेऊन येतो. त्याप्रमाणे त्यांनी दिले. शिवाजी महाराजांनी घोड्यावर ते लसणाची चटणी आणि भाकरी खाल्ली आणि नंतर तो मुलगा पाणी घेऊन गेला. तेव्हा बाईचं किती श्रेष्ठ आहे की आपलं जे काय भारतीय संस्कृतीमध्ये जे अतिथी देवो भव हे जाणणारे, कोण वाट सरून काही विचार न करता, पाण्याच्या अगोदर खरं आपलं ताण्याच्या अगोदर भूकच लागली होती, पण तिनं माझ्या अंतकरणातली भूक ओळखली म्हणून त्यांनी सांगितलं की आईला बोलव. तर ते आई म्हणली काय मी भाकरी करते, भाकरी करपून जाईल, मी नाही येत बाहेर. मग ते वडील म्हणले कोण आहे माणूस? ते बाहेर आले. का हो, काय 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 पाहिजे महाराज? काय? ते म्हणजे काही नाही, पण मी आहे शिवाजी महाराज, ह्या देशाचा राजा. तर मला खूप प्रसन्नता वाटली तुमच्या धर्मपत्नीनं असा अतिथी सत्कार केला. आपल्या राज्यात असे लोक आहेत, तर आता तुम्ही जे मागाल ते द्यायचं असं माझं ठरलं. हां, ते म्हणे ठीक आहे म्हणे, माझ्याजवळ थोडी तंबाखू आहे पण चुनाच संपलाय. तिकडचे काय भाषा आहे, वाईच चुना द्या. वाईच म्हणजे थोडासा चुना द्या व्हायचं. मग त्या गावाचं नाव म्हणतात की चुने गाव पडले ते अजूनही. तसं या ठिकाणी परमात्मा प्रसन्न झाला आणि त्या परमात्म्याला मागायला काय लागला की मला पत्नी दे, काय धन दे, रोग नाही साखर, आहे की नाही. अशा प्रकारचा हा, याला काय मागावं हे सुद्धा कळत नाही. म्हणून म्हणतात परमात्मा विष्णू जरी प्रसन्न झाला तर त्याच्याकडे काय मागायचं हे कळलं पाहिजे ना. आणि जर कळलं ब्रह्मज्ञान मागायचं तर त्याला तो ब्रह्मज्ञान योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिय. विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचा उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे. परंतु उपासकांनी तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. आणि तो म्हणायला लागला नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तर डुबते रहो, ऐके नाही, त्यांना काय करायचं. उपासनानुसार फल मिळते याचे कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरांतर्गत आहे. आता उपासकाला जशी त्याची उपासना असेल त्याप्रमाणे त्याला फलही मिळतं, नाही असं नाही.
तथापि तरीसुद्धा का फल मिळतं याचे कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरांतर्गत आहे. सगळा स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच कुठे आहे? स्थूल सूक्ष्म प्रपंच कारण रूपाने कुठे राहतो? ईश्वराच्या 3 शरीराच्या मध्येच आहे की नाही. म्हणजे सर्व प्रपंच म्हणजे तुमचा देह असला स्थूल अन्नमय कोश, बरोबर ना, पण तो समष्टी का याच्यामध्येच आहे की नाही. समष्टी काय त्याला म्हणतो आपण, समष्टी स्थूलामध्ये तो आहेच की नाही. त्याला दुसरं काय म्हणायचं, विराटामध्ये तो आहेच की नाही. सगळा सूक्ष्म प्रपंच आहे तो हिरण्यगर्भामध्ये आहेच की नाही. सगळा तुमचा व्यष्टी कारण अज्ञान जे ते समष्टी कारणामध्ये आहेच की नाही. ईश्वरामध्ये अंतर्यामीमध्ये आहेच की नाही. सगळ्या ठिकाणी मग अंतर्यामीच आहे की नाही. अगोदर अंतर्यामी, नंतर हिरण्यगर्भ, नंतर विराट, म्हणजे सगळ्या ठिकाणी परमात्म्याची व्याप्ती आहे की नाही. त्यामुळं ये यथा माम प्रपद्यन्ते, तुम्ही जशी इच्छा कराल तो परमात्मा सगळीकडे आहेच की नाही. तर कांक्षंत कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवता क्षिप्रम मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा, ऐक नाही. आपोआपच तुम्हाला, कारण तो परमात्मा अंतर्यामी आहे, तोच हिरण्यगर्भ आहे, तोच काय आहे, विराट आहे. आणि सगळ्या उपाधीला सोडून तुमचं काय, तुमची भावना, तुमची मागणी काय कुठं जाईल का? मग त्या परमात्म्याला तुझं अवघे होऊ येते, परिमज वाटून हे चित्ते, काय उपासने परते नये काही आवडो. उपासना फल मिळते त्याचे कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरांतर्गत आहे. तथापि ब्रह्मज्ञानावातून मोक्ष होत नाही. जरी सगळं ईश्वराच्या 3 शरीराच्या अंतर्गत असलं तरी जोपर्यंत तुमचा कुटस्थ प्रत्येक चैतन्यरूप आत्मा ब्रह्म आहे असं ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष होणार नाही. जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याने विचार करून पंचकोशाहून जीवेश्वराचे स्वरूप पृथक जाणून त्या दोघांचे ऐक्य जाणले पाहिजे. जरी तुम्ही किती उपासना केली तरीसुद्धा, आणि परमात्मा तुमचं जे उपास्य आहे ते सर्व स्थूल सूक्ष्म प्रपंचामध्ये तो काय आहे, व्यापूनच आहे, तरीसुद्धा जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष होणार नाही. आणि जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्या प्रत्येकाला पंचकोशाहून आत्मा भिन्न असून तो भिन्न असणारा पंचकोशाच्या आतीत असणारा आत्मा ब्रह्मरूप आहे, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालंच पाहिजे. जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून कोणालाही मोक्ष प्राप्त होत नाही. झाला तर कसा होईल, त्याला परंपरेने प्राप्त होईल, कर्माने उपासनेने परंपरेने प्राप्त होईल. साक्षात मोक्षाचं साधन काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान हेच आहे. ज्याप्रमाणे पंचकोशाहून जीवेश्वराचे स्वरूप पृथक जाणून, म्हणजे प्रत्येक व्यष्टी पंचकोश आणि समष्टी पंचकोश ह्या दोघांचा विभाग करून त्या ठिकाणी त्यांचं अधिष्ठान जे ब्रह्मचैतन्य किंवा कुटस्थ चैतन्य हे जाणून पुन्हा त्या व्यष्टी समष्टी उपाधीचा बाध करून निरुपाधिक असणारं जे कुटस्थ चैतन्य तेच ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्मरूप चैतन्य तेच मी किंवा कुटस्थ चैतन्य आहे असा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोक्ष होणार नाही. म्हणून दोघांचे ऐक्य जाणले पाहिजे ना. दोन्ही उपहित चैतन्याची एकता, नित्यसिद्ध एकता तुम्ही जाणून घेतली पाहिजे. आता हे कसा प्रकार आहे ते सांगतात. ज्याप्रमाणे दर्भातील कोमल गर्भ काढून घेते वेळी वरील स्थूलपत्रांचा त्याग करावा लागतो त्याप्रमाणे जीवेश्वराचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरिता त्याचवरील पंचकोशाचा निराश करावा लागतो. आता दर्भातलं कोमल गर्भ आहे, ऐका ना, ते दर्भ नावाचं गवत आहे, त्याला वरून सारखी वेष्टनं असतात आणि ज्यावेळी त्या गवताची काडी आपल्याला काढायची त्या दर्भातली तर एकदम थोडा जरी न खाता जास्त स्पर्श झाला तर ते तुटून जातं. म्हणून त्याचं प्रत्येक अत्यंत बारकाईनं त्यातल्या प्रत्येक आवरणाचा किंवा आच्छादनाचा आपल्याला काढावं लागतं, तेव्हा ती सूक्ष्म अशी काडी आपल्याला काढता येते. तसं या पंचकोशामध्ये पंचकोशाने वेष्टीत झालेला जो आत्मा आहे त्याच्यावरून आपल्याला एक एक स्थूल देहाचा कोश आहे की नाही, त्याचा आवरण, नंतर त्या म्हणजे काय अन्नमय कोश स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश, नंतर प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, आणि या सगळ्या कोशाच्या आतीत झालेला जो आत्मा आहे तो पहिल्यांदा वेगळा काढावा लागेल आणि मग तो आत्मा ब्रह्मरूप होतो. आहे की नाही. सगळ्या कोशांना ठेवून आत्मा ब्रह्मरूप होणार नाही. हे झालं व्यष्टीचं. तसंच ते समष्टी सुद्धा काय आहे, जीवाच्या दृष्टीनं, त्याला मूळ ब्रह्माला आच्छादन नाही, पण जीवाला जसं व्यष्टीच्या दृष्टीनं आच्छादन आहे, जीवाला मुक्त होण्यासाठी अध्यारोपाच्या भाषेत
त्या ईश्वराला किंवा परमतत्वाला सुद्धा काय आहेत, 5 आच्छादन आहेत, कोश आहेत. त्यांचा एकेकाचा निराश करून त्या कोशरहित असं ब्रह्म वेगळं काढायचं. मग कोशरहित ब्रह्म, समष्टी ब्रह्म आणि कोशरहित असणारं वेष्टी आत्मा, ह्या दोघांचं ऐक्य जाणायचं. मग सांगतात, दर्भातील कोमल गर्भ काढून घेते वेळी वरील स्थूल पत्रांचा त्याग करावा लागतो. स्थूल पानं जीवर असतात त्यांचा त्याग करावा लागतो. त्याप्रमाणे जीवेश्वरांचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरता, त्याचप्रमाणे जर जीव आणि ईश्वर यांचं यथार्थ म्हणजे जसं आहे तसं वास्तव स्वरूप जाणण्यासाठी त्याचवरील पंचकोशाचा निराश करावा लागतो. हे पंचकोशात काय करावं लागतं, निरस्त करावे लागतात. पंचकोशाला बाधित करावं लागतं, पंचकोशाला वेगळं काढावं लागतं. पृथक्करण, विश्लेषण, ॲनालिसिस म्हणतात, ते करायला लागतं. आता यानंतर पंचकोशाचा निरासाचा प्रकार, पंचकोशाचा निराश कसा करायचा, ते कशी त्याची निरासाची पद्धती आहे हे सांगून पुन्हा 4थ्या तरंगाप्रमाणे पुन्हा महावाक्याचा उपदेशाचा प्रकार सांगतात. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका